बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडमधून. नांदेडमध्ये दूषित पाणी प्यायल्याने मळमळ, उलटी, जुलाबचा त्रास. 300हून अधिक नागरिक रुग्णालयात दाखल. पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत पाणी प्यायल्याने अख्खं गाव हैराण झालं. नांदेड शहरापासून जवळच असलेल्या नेरले गावातील हा प्रकार आहे. गावातील नागरिकांना रात्री मळमळ, उलट्या, जुलाबचा त्रास सुरू झाला. मध्यरात्रीपर्यंत गावातील 300हून अधिक नागरिकांना शासकीय आणि काही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. नेरली गावात सध्या आरोग्य पथक तळ ठोकून आहे. रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे. सायंकाळी 6 वाजता काही नागरिकांना याचा त्रास सुरू झाला होता. रात्री उशिरापर्यंत मात्र संपूर्ण गावात रुग्णांची संख्या वाढू लागली. नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर त्यासोबत राजकीय नेत्यांनी देखील गावात धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी रुग्णसंख्या वाढतच आहे. आज दिवसभर गावात मेडिकल कॅम्प लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पुढील 2 ते 3 दिवस गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. काय नाव आहे, काय त्रास आहे? निर्मलाबाई मोतीराम नरवाडे. संडास झाले, काय पाण्यामुळे झाली आता. किती रुपये झाला गावाला? गावात बखळ लोकायला झाली आता. तुम्हाला गावापासून त्रास होतो? आम्हाला सकाळी कसं गेले का गावाला? नाही गेलो, मौतीला गेलो तो जरा गडबड होती. आता बऱ्याच लोकायला झाल्यात. आमच्या गल्लीत लेकराला, मी घरी लेकराला आणले नाताला. संडास उलट्या समजा गावालाच होता चालू. मी डॉक्टर संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड बोलते. नेरले हे गाव आपल्या निळा PSC खाली आहे. त्याच्यामध्ये आपली 3200 लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला 6 वाजल्यापासून पेशंटला कंप्लेंट चालू झालं. पोटात दुखणे, लूज मोशन होणे, वॉमिटिंग होणे हे चालू झाले. त्याच्यानंतर आमची टीम आरोग्याची इथं आलेली आहे. मी स्वतः आहे, माझे कर्मचारी पण इथं आहेत आणि आमदार साहेब पण इथं हजर आहेत. त्याच्यामध्ये आपण काय ऐकले, जे पेशंट तिथं OPD ट्रीटमेंट चालू केलेले त्यातले आपले 30 पेशंट नवोदय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. 6 पेशंट आपले नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि JMCला 1 पेशंट रेफर केलेला आहे आणि बर्डे हॉस्पिटलमध्ये 12 पेशंट आहेत. आपण OPD बेसवर इथं ट्रीटमेंट चालू केलेलं आहे. बहुतेक असं आम्हाला निदर्शन येते की वॉटर कॉन्टॅमिनेशन झालेलं आहे. त्यात आम्ही टाकी धुवायला सूचना दिली. सकाळी टाकी धुतली जाईल आणि जे पाणी नमुने ते आपण तपासायला पाठवलेले आहेत. मला नागरिकांना एकच आव्हान करावं असं वाटतं की आता जे घरी आपण पाणी स्टोअर केलेलं आहे ते सगळं पाणी पूर्ण ओतून द्यावं आणि आपण नवीन पाणी उद्या आपण टँकर सप्लाय करणार आहे आणि त्या टँकरमध्ये टेसेल टाकून OT बघूनच आपण पाणी पुरवठा करणार आहे. त्यामुळे घरातलं कुठलंही पाणी पिऊ नये आणि जे पाणी आहे ते पाणी उकळून थंड करून प्यावं. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की जे ज्यांना काही त्रास वाटते त्यांनी आमच्याकडे यावं. इथून आम्ही 108च्या गाड्या पण 6 गाड्या बोलवल्या आहेत आणि इथून आम्ही ते पेशंट रेफर करत आहोत. फक्त नागरिकांनी आपल्याला OPD आमच्या दवाखान्यात यावं आणि आमच्याशी संपर्क करावा, एवढंच आम्ही. आता काय परिस्थिती? आता आहे, आता पूर्ण पेशंट स्टेबल आहेत आणि आता पेशंटचा फ्लो पण कमी झालेला आहे आणि उद्या आम्ही सगळे आमच्या तालुक्यातले टीम बोलून आम्ही हाऊस टॉप सर्वे करणार आहोत आणि कुठे वॉटर लिकेज असेल, टाकीमधला काही प्रॉब्लेम असेल तोही आम्ही बघणार आहोत आणि उद्या 2-3 दिवसामध्ये आमची आरोग्याची टीम इथंच हजर राहणार आहे. रुग्ण वाढण्याची शक्यता आहे? आता मला वाटतं काही नाही आहेत पेशंट, पण जे आता आहेत आपले पेशंट जे ॲडमिट आहेत त्यांचा मात्र आम्ही फॉलोअप घेतोय. मेडिसिन आपल्याकडे पूर्ण आहे, मेडिसिनची कमतरता कुठेही नाही आहे. स्टाफ पण आपल्याकडे पूर्ण आहे या ठिकाणी, म्हणजे कोणती कमतरता आमच्याकडे नाही आहे. फक्त पेशंटनी, नागरिकांनी घाबरून जाऊ नये एवढंच आम्हाला आव्हान करायचं त्याच्यामध्ये. आमदार बालाजी कल्याणकर काय म्हणाले? आज रात्रीला नेरली येथे या परिसरामध्ये मतदारसंघामध्ये नेरली गाव आहे आणि शहराच्या जवळ आहे आणि या गावामध्ये रात्रीला 6 पासूनच संध्याकाळी 6 वाजता पाण्याचा वीजबाधा टाकीमध्ये, तिथून टाकीतून पाणी गावात आल्यानंतर ते असा प्रकार घडलेला आहे की पाण्याच्या याने वीजबाधा झालेला आहे आणि तरीच आपल्या या गावातील 300 पेशंट रात्री मला 1-1:30 वाजता फोन आला आणि कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, DH मॅडम, देशमुख मॅडम असे सर्व अधिकाऱ्याला फोन लावून, तहसीलदारला फोन लावून पूर्ण अधिकारी आणि रात्री त्यावेळेस तात्काळ लगेच काही ठिकाणी पेशंट बाहेरसुद्धा दवाखाने, विष्णुपूरला काही असे प्रायव्हेट दवाखान्यावर सुद्धा ॲडमिट केलेले आहेत आणि काही पेशंट गावामध्ये सुद्धा थोडं दुरुस्त करण्यात आलेले आहेत. तरी थोडं लक्ष ठेवून आम्ही सर्वजण पदाधिकारी सर्व या गोष्टीवर लक्ष ठेवून मी इथं स्वतः आहे आणि जे प्रकार घडलेला आहे तात्काळ याची चौकशी करण्यात येईल. कलेक्टर साहेबाला उद्या
सांगणार आहे की बुवा कशामुळे घडलं, काय नाही, काय अडचण, कोणी याच्यात दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. अजिबात काळजी करायचं काम नाही, कारण हे आवश्यक आहे. अशा गोष्टी होऊ नये. मात्र वीजबाधा कशामुळे झाला, काय नाही, हे प्रकार लवकर 1-2 दिवसात लक्षात येईल. आता काय परिस्थिती? आता परिस्थिती ठीक आहे, सुरळीत झालेली आहे. आता बरेच पेशंट आहेत, थोडे भाव 1-2 पेशंट येत आहेत. मात्र पहिल्यापेक्षा थोडा प्रकार कमी झालेला आहे.